नमस्कार YouTube फॅमिली. आज आपण बघूयात बेसनचे डिंक आणि अळीव घालून पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते. चला तर मग रेसिपी बघूयात. त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ती भाजून घेऊन मी दळून आणलेली आहे, थोडी जाडसर अशी भरडी. आणि ती आता आपण तूप घालून, आधी नुसती भाजून घ्यायची आहे, नंतर तूप घालून एक चांगली 20 ते 25 मिनिटं भाजून घ्यायची आहे. त्याच्यासाठी आता मी इथे पावशर डिंक घेतलेला आहे, तो तळून घेऊयात तुपामध्ये. डिंक आता फुललेला आहे आपला, बघू शकता तुम्ही. आणि डिंक हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीरही असतो. आता छान परतून झालेला आहे, फुललेला आहे डिंक. तो बारीक करून घेऊयात मिक्सर मध्ये, म्हणजे तो दातात येणार नाही. इथे मी 3 वाट्या साखर बारीक करून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता, मी इथे घेणार आहे चांगला भाजून घेतलेला बेसन तुपामध्ये, त्याच्यासोबतच बारीक केलेला डिंक. आणि इथे मी 1 वाटी अळीव घेतलेले आहेत, ते मी नुसतेच भाजून घेतलेले आहेत कोरडे. न भाजता घातल्यामुळे ते कडवट लागू शकतात. त्याच्यासोबतच मी कोको पावडर घालतीये. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण याच्यामुळे रंग आणि चव चांगली येते म्हणून मी घालतीये. थोडस चवीला मीठ घालायचं. आता यात मी 2 चमचे वेलदोड्याची पूड घालणार आहे. त्याच्यामुळे आपल्या लाडूला छान फ्लेवर येतो. पिठी साखर घालूया आणि मिल्क पावडर थोडी घालणार आहे मी. याच्यामुळे पण लाडू आपले छान लागतात. अजून थोडी पिठी साखर. तुम्ही चव बघून, गोडी कशी आहे ते बघून पिठी साखर नंतर ऍड करू शकता. आता सगळं छान एकजीव करून घेऊयात आणि मग आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत. यात तुम्ही ड्रायफ्रुट्सही ऍड करू शकता तुमच्या आवडीनुसार. हे छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस एकत्र मिक्स चांगले झाले पाहिजेत. मिक्स झाल्यावरती या अशा गाठी आहेत त्या अशा हातानं फोडून घेऊयात. हे पीठ असं सुट्ट सुट्ट झालं पाहिजे, आपलं मोकळेपणा आला पाहिजे त्याला. आता बघू शकता कन्सिस्टन्सी लाडू बांधता येण्यासारखी झालेली आहे. आता आपण लाडू वळायला घेऊयात. असे मीडियम आकारचे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि आपली रेसिपी तयार आहे. हे पौष्टिक लाडू नक्की करून पहा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.